श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मौनी अमावस्येला आपल्याला काही उपाय करायचे आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगणार आहे ते त्यापैकी एक जरी उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तरीसुद्धा ते आपल्यासाठी भाग्याचं ठरेल. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच उपाय बघूया. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वात पहिला उपाय आहे महामृत्युंजय मंत्राचा. मौनी अमावस्येला आपल्याला 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवाची पंचामृताने अभिषेक करायचा आहे. याने आपल्या सुख सौभाग्यामध्ये वृद्धी होते, आर्थिक संकटसुद्धा दूर होतात आणि अविवाहित लोकांचे विवाह जमण्याचे मार्ग मोकळे होतात. विवाहाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये बनत असतात. तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा हे करू शकता, घरामध्ये शिवलिंग असेल तर, किंवा मग मंदिरामध्ये जाऊन. दुसरा महत्त्वाचा उपाय आहे की सूर्याला अर्घ्य द्या. फक्त अमावस्याच नाही तर इतर कोणत्याही दिवशी आपण सूर्याला अर्घ्य दिलं तरीसुद्धा आपलं दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या घरामध्ये धनाचं आगमन वाढतं. तर त्याच पद्धतीने तुम्ही जर मौनी अमावस्येसारख्या पवित्र दिवसाला सूर्याला अर्घ्य देत असाल तर नक्कीच तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि धनाचं आगमन वाढेल. त्याचबरोबर मौनी अमावस्येला आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशी मातेला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहे. याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सात्विकता येणार आहे आणि सर्व प्रकारचे संकट आपोआपच दूर होणार आहेत. पुढचा उपाय आहे, उद्याच्या दिवशी आपल्याला गाईला दही भात, जन्मकुंडलीमध्ये चंद्रमा जर कमजोर असेल, अमावस्येला गाईला आपण दही भात खाऊ घाला. याने मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्रासंबंधित काही दोष असतील तर ते सुद्धा नाहीसे होतात. मौनी अमावस्येला चांदीचे नाग नागिनीची पूजा करायची असते आणि पांढऱ्या फुलांसह यांना वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं असतं. याने सर्पदोषापासून आपली मुक्ती होत असते. पुढचा उपाय आहे तो म्हणजे दक्षिणमुखी शंखाचा. अमावस्येला थोडेसे तांदूळ केशरामध्ये मिसळून तांदूळ दिव्य किंवा मग दक्षिणमुखी शंखामध्ये ठेवायचे आहे. तुपाचा दिवा लावून कमळगट्टा माळेने महालक्ष्मी मंत्र अर्थातच ओम श्रीम मंत्राच्या 11 माळ जप करायचा आहे. याच्यामुळे घरामध्ये भरभरून धन येईल. मुंग्या, मासोळी किंवा मग पक्ष्यांना आहार. मौनी अमावस्येला मुंग्यांना कणकेमध्ये साखर घालून तुम्ही खायला देऊ शकतात. त्याचबरोबर मासोळीला सुद्धा तुम्ही कणकेचे गोळे बनवून खायला देऊ शकतात. त्याचबरोबर पक्ष्यांना सुद्धा धान्य तुम्ही खायला देऊ शकतात. याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता कधीही जाणवत नाही. अपंग आणि अशक्त लोकांना भोजन. अमावस्येला राहू, केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात. यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकारी, अपंग, अशक्त किंवा मग गरिबांना वस्त्र, भोजन भेट द्यावी. याने दूषित ग्रहांची शांतीसुद्धा होत असते. पुढची जी गोष्ट आहे किंवा पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे पिंडदानाचा. अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचं पिंडदान जर तुम्ही करत असाल तर याने आपल्या घरातील सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात. मौनी अमावस्येला हे केल्याने नक्कीच त्याचे फायदे आपल्याला जास्त जाणवतात. मौनी अमावस्येला घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. दिव्यामध्ये कापसाची वात लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरावा आणि शक्य असल्यास दिव्यामध्ये थोडंसं केशर मिसळावं. याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये धनाचं आगमन वाढतं. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.